हॅलो. या टॉकमध्ये आपण डायरेक्शन अँगल्स, त्याच्यानंतर कोसाइन्स, डायरेक्शन कोसाइन्स, त्याच्यानंतर रेशोज आणि त्याचे काही प्रॉब्लेम्स असं आपण गोष्टी बघणार आहोत. त्यापैकी सुरुवातीला आपण बघूया डायरेक्शन अँगल्स म्हणजे काय आणि कोसाइन्स म्हणजे काय. तर आता बघा इथे एक फिगर दिली आहे आणि त्याच्यामध्ये एक ए बार आपण वेक्टर कन्सिडर केलाय. A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप. आता हा जो ए बार वेक्टर आहे तो प्रत्येक पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बरोबर, वाय ऍक्सिस बरोबर आणि झेड ऍक्सिस बरोबर एक अँगल करताना दिसतोय. म्हणजे ए बार आणि पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस यांच्यामध्ये, त्यानंतर ए बार आणि पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आणि ए बार आणि पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस. मग हे जे अँगल्स आहेत ते आपल्याला फिगर वरनं बघा दिसत आहेत की अल्फा आहे, बीटा आहे आणि गॅमा आहे. मग हे जे अँगल्स आहेत अल्फा, बीटा, गॅमा, that A bar is making with positive x axis, positive y axis and positive z axis are called as a direction angles. ओके. कोणताही वेक्टर कन्सिडर करा, तो वेक्टर एक्स ऍक्सिस बरोबर, वाय ऍक्सिस बरोबर आणि झेड ऍक्सिस बरोबर काही ना काहीतरी अँगल क्रिएट करत असणार आहे. आणि तो जो काही अँगल आहे त्यांनाच म्हणतात डायरेक्शन अँगल्स, अल्फा, बीटा आणि गॅमा. आणि ज्यावेळेस आपण अल्फा बीटा गॅमाचा कॉस अल्फा फाइंड आउट करू किंवा कॉस बीटा फाइंड आउट करू किंवा कॉस गॅमा फाइंड आउट करू, तर हे जे काही आहेत कॉस अल्फा, कॉस बीटा आणि कॉस गॅमा, दे आर कॉल्ड एज अ डायरेक्शन कोसाइन्स ऑफ वेक्टर ए बार. अल्फा बीटा गॅमा आर डायरेक्शन अँगल्स ऑफ वेक्टर ए बार आणि कॉस अल्फा, कॉस बीटा अँड कॉस गॅमा आर द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ वेक्टर ए बार. त्यांना शॉर्ट फॉर्म मध्ये डी डॉट सी डॉट एस असं म्हणतात, डायरेक्शन कोसाइन्स. ओके. बघा या दोन डेफिनेशन्स क्लिअर झाल्यात का, डायरेक्शन अँगल्स आणि डायरेक्शन कोसाइन्स. आता ज्यावेळेस आपण म्हणतोय की अल्फा हा आपला अँगल आहे कोणामधला, तर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आणि ए बार वेक्टर मधला, म्हणजेच बेसिकली तो युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस आपला आय कॅप आणि ए बार यांच्यामधला तो अँगल आहे. मग ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की आपण अँगल बिटवीन द टू व्हेक्टर्सची डेफिनेशन दिली होती. मग ती डॉट प्रॉडक्टच्या फॉर्म मध्ये लिहिलेली, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार इंटू कॉस 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 थिटा. मग तसंच अल्फा अँगल हा आय कॅप आणि ए बार मधला अँगल आहे. म्हणजेच आपण त्याच्यासाठी कॉस ऑफ अल्फा थोडं रिअरेंज करून असं लिहू शकतो, ए बार डॉट आय कॅप अपॉन मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ आय कॅप. ओके. विच इज सेम ॲज आपण मेन्शन करणार A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप इंटू आय कॅप अपॉन मॉड ए बार आहे तसंच राहील आणि आय कॅपचे मॅग्निट्यूड 1 येणार, कारण तो युनिट वेक्टर आहे त्यामुळे त्याची मॅग्निट्यूड 1 येईल. पण म्हणजेच हे आपल्याला काय मिळेल, तर A1 आय कॅप इंटू आय कॅप वर जर बघितलं तर इथे डॉट प्रॉडक्ट आहे आणि त्याच्यामध्ये एक वेक्टर आहे आय जे के कंपोनंट्स कन्सिडर करणारा, दुसरा वेक्टर आहे आपला आय कॅप म्हणजे त्याचा जे कंपोनंट आणि के कंपोनंट 0 0 आहे. मग डॉट प्रॉडक्टच्या डेफिनेशनने आपल्याला हे काय मिळेल, तर हे आपल्याला मिळणार A1 अपॉन मॉड ऑफ ए बार. सो कॉस अल्फा ची व्हॅल्यू आपण या पद्धतीने डिफाईन करू शकतो. ओके. मग तसंच कॉस बीटा आपण ज्यावेळेस कॅल्क्युलेट करू त्यावेळेस आपल्याला ते मिळेल A2 अपॉन मॉड ऑफ ए बार. आणि ज्यावेळेस आपण कॉस गॅमा डिफाईन करू त्यावेळेस आपल्याला ते मिळेल A3 अपॉन मॉड ऑफ ए बार. ओके. मग आपल्याला अजून हे 3 फॉर्म्युलेज मिळाले. सर्वात पहिल्यांदा आपण बघितलं डायरेक्शन अँगल्स, म्हणजे अँगल वेक्टर अँगल मेकिंग विथ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस अँड झेड ऍक्सिस रिस्पेक्टिव्हली, त्याला आपण अल्फा बीटा गॅमा म्हटलं. त्यांचे कोसाइन्स ज्यावेळेस कॅल्क्युलेट करू त्यावेळेस ते कॉस अल्फा, कॉस बीटा आणि कॉस गॅमा असणार. पण बाय फॉर्म्युला कॉस अल्फा म्हणजेच काय, A1 अपॉन मॉड ए बार, कॉस बीटा इज A2 अपॉन मॉड ए बार आणि कॉस गॅमा इज A3 अपॉन मॉड ए बार. ज्यावेळेस आपण याच्यामध्ये सुद्धा थोडंफार कॅल्क्युलेशन करू, लेट्स से आपण असं म्हणूया बघा, आपल्याकडे आता कॉस अल्फा आहे इज इक्वल टू A1 अपॉन मॉड ए बार, कॉस बीटा आपल्याकडे आहे A2 अपॉन मॉड ए बार आणि कॉस गॅमा पण आहे A3 अपॉन मॉड ए बार. मग ज्यावेळेस आपण या सगळ्यांचं स्क्वेअर करू आणि ऍड करू त्यावेळेस आपल्याला बघा मिळेल कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा
plus cos square gamma is equal to a1 square upon mod a bar square plus a2 square upon mod a bar square plus a3 square upon mod a bar square. ओके, म्हणजेच आपल्याला मिळेल a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर अपॉन मॉड a बार स्क्वेअर. पण मग आपल्याला माहिती आहे की मॉड ऑफ a बार म्हणजेच काय असतं, अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर, कारण आपला वेक्टर आहे a बार इक्वल टू a1 i कॅप प्लस a2 j कॅप प्लस a3 k कॅप. ओके, म्हणजेच आपल्याला हे मिळणार ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करू त्यावेळेस याचा आन्सर 1 मिळेल. म्हणजे अजून एक आपल्याला प्रॉपर्टी मिळाली, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. ठीक आहे, बघा समजतायत का? आपण फक्त अँगल घेतले, त्याचे कोसाइन्स फाइंड आउट केले, त्या कोसाइन्सचे फॉर्म्युले मेन्शन केले आणि त्याच्यावरनं आपल्याला अजून एक हा एक नवीन फॉर्म्युला आपल्याला मिळाला. ओके, अजून एक आहे याच्यामधला, तो म्हणजे आता बघा आपला ए बार काय आहे, तर a1 आय कॅप प्लस a2 जे कॅप प्लस a3 के कॅप. मग ज्यावेळेस a1 a2 a3 आहे त्यावेळेस त्यालाच आपण युझिंग धीस टर्म्स आपण असं लिहू शकतो, a1 च्या ऐवजी कॉस अल्फा मॉड ए बार आय कॅप प्लस कॉस बीटा मॉड ए बार जे कॅप प्लस कॉस गॅमा मॉड ए बार के कॅप. ओके, म्हणजेच आपण फायनली असं मेन्शन करणार की दिस इज सेम ॲज मॉड ए बार कॉमन काढला, आतमध्ये राहिला कॉस अल्फा आय कॅप प्लस कॉस बीटा जे कॅप प्लस कॉस गॅमा के कॅप. ओके, म्हणजेच अजून थोडं रिअरेंज केलं तर आपल्याला मिळेल ए बार अपॉन मॉड ए बार इक्वल टू कॉस अल्फा आय कॅप प्लस कॉस बीटा जे कॅप प्लस कॉस गॅमा के कॅप. ओके, पण आता ए बार अपॉन मॉड ए बार हा ऑलवेज आपला युनिट वेक्टर असतो अलॉंग दॅट वेक्टर. ओके, सो फायनली आपण काय म्हणू शकतो की जर आपल्याकडे ए बार व्हेक्टर असेल तर त्याच्या युनिट वेक्टरचे कंपोनंट्स म्हणजेच तुम्ही काय देणार, कॉस अल्फा आय कॅप प्लस कॉस बीटा जे कॅप प्लस कॉस गॅमा के कॅप. ओके, म्हणजे डायरेक्शन कोसाइन्स ऑफ ए बार, बघा डायरेक्शन कोसाइन्स ऑफ ए बार म्हणजेच कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा आर द कंपोनंट्स ऑफ द युनिट वेक्टर इन द डिरेक्शन ऑफ ए बार. कंपोनंट्स म्हणजे काय, आय कॅपचा कोएफिशियंट, जे कॅपचा कोएफिशियंट, के कॅपचा कोएफिशियंट. So direction cosines of A bar are components of the unit vector in the direction of A bar. कारण आपला A cap म्हणजेच काय, तर युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ A bar. ओके, सो हेही आपल्याला एक नवीन याच्यामध्ये लक्षात येतं. म्हणजेच आता ओव्हरऑल आपण काय काय कन्सिडर करायचं बघा, तर ए बार आपला वेक्टर असेल a1 आय कॅप प्लस a2 जे कॅप प्लस a3 के कॅप, तर त्याचे अल्फा बीटा गॅमा हे डायरेक्शन अँगल्स असणार अलॉंग एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झेड ऍक्सिस रिस्पेक्टिव्हली. त्या अँगलचे आपण कॉस फाइंड आउट केले तर ते आपले होणार डायरेक्शन कोसाइन्स, कॉस अल्फा कॉस बीटा आणि कॉस गॅमा. ओके, ज्यांचे फॉर्म्युला काय होते, तर कॉस अल्फा आपण म्हटलं होतं a1 अपॉन मॉड ए बार, कॉस बीटा आपण म्हटलं होतं a2 अपॉन मॉड ए बार आणि कॉस गॅमा आपण म्हटलं होतं a3 अपॉन मॉड ए बार. ओके, त्याच्याच बरोबरीने आपण कॉस ऑफ अल्फा कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1 सुद्धा प्रूव्ह केलं. ओके, आणि लास्ट त्यातला पॉइंट आपण काय म्हटलं, तर ए कॅप कन्सिडर केला तर दॅट इज नथिंग बट कॉस अल्फा आय कॅप प्लस कॉस बीटा जे कॅप प्लस कॉस गॅमा ए कॅप. बघा या कन्सेप्ट समजल्यात का, डायरेक्शन अँगल्स, डायरेक्शन कोसाइन्स आणि कंपोनंट ऑफ द युनिट वेक्टर अलॉंग द गिवन वेक्टर. आता याच पद्धतीने आपण काय म्हणणार, तर जसं आपण डायरेक्शन कोसाइन्स डिफाईन केले, कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा, त्याला अजून नावं आहेत. ओके, आपण त्याला म्हणतो एल एम आणि एन. जनरली स्टँडर्ड नोटेशन कन्सिडर केली जातात की डायरेक्शन कोसाइन्स हे जनरली एल एम एन ने डिनोट करतात. एल इज इक्वल टू कॉस अल्फा, एम इज इक्वल टू कॉस बीटा आणि एन इज इक्वल टू कॉस गॅमा. मग ज्यावेळेस आपण हे सगळं
वेगवेगळ्या व्हेक्टरसाठी कॅल्क्युलेट करू त्याच वेळेस हे आपण युनिट व्हेक्टरसाठी सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो म्हणजे आय कॅप जे कॅप के कॅप साठी. मग आता हे कसं कॅल्क्युलेट करणार ते लेट से आपले वेक्टर्स आहेत आय कॅप जे कॅप आणि के कॅप. ओके म्हणजे आय कॅप म्हणजेच काय आपला आहे तर युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस. जे कॅप म्हणजे युनिट वेक्टर अलॉंग वाय ऍक्सिस आणि के कॅप म्हणजे युनिट वेक्टर अलॉंग झेड ऍक्सिस. मग जर मी आय कॅप वेक्टर कन्सिडर केला तर आय कॅप हा वेक्टर एक्स ऍक्सिस बरोबर कितीचा अँगल करणार तर झिरोचा. वाय ऍक्सिस बरोबर कितीचा अँगल करेल तर पाय बाय टू चा. आणि झेड ऍक्सिस बरोबर हा कितीचा अँगल करणार तर पाय बाय टू चा. कारण आपण हे अशा पद्धतीने ड्रॉ करतो ना. हा आपला एक्स ऍक्सिस, हा आपला वाय ऍक्सिस, हा आपला झेड ऍक्सिस. आय कॅप म्हणजे युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस झाला. मग याचा अँगल विथ रिस्पेक्ट टू एक्स 0, विथ रिस्पेक्ट टू वाय 90 डिग्री, विथ रिस्पेक्ट टू झेड 90 डिग्री. म्हणजे आय कॅप या वेक्टरसाठी 0, पाय बाय टू, पाय बाय टू हे झाले आपले डायरेक्शन अँगल्स. ओके. मग त्यांचे ज्यावेळेस आपण कोसाइन्स कॅल्क्युलेट करू त्यावेळेस कॉस 0 मिळेल, कॉस पाय बाय टू मिळेल, कॉस पाय बाय टू मिळेल. पण कॉस 0 म्हणजेच काय असतं तर आपण कन्सिडर करतो 1. कॉस पाय बाय टू म्हणजे 0, कॉस पाय बाय टू म्हणजे 0. म्हणजे 1 0 0 आर द डायरेक्शन कोसाइन्स फॉर द वेक्टर आय कॅप. सिमिलरली जे कॅप साठी आपण हे कॅल्क्युलेट करतो आणि ते आपल्याला मिळतं 0 1 0. आणि ज्यावेळेस आपण के कॅप साठी कॅल्क्युलेट करू त्यावेळेस आपल्याला ते मिळेल 0 0 1. ओके. डायरेक्शन कोसाइन्स ऑफ आय कॅप, डायरेक्शन कोसाइन्स ऑफ जे कॅप, डायरेक्शन कोसाइन्स ऑफ के कॅप. ओके. हे आपले असतात बेसिकली कोऑर्डिनेट्स. आय कॅप जे कॅप के कॅप जे पॉइंट आहेत त्यांचे आपण हे कोऑर्डिनेट्स कन्सिडर करतो. आय होप तुम्हाला या बेसिक गोष्टी समजल्या असतील रिलेटेड विथ डायरेक्शन अँगल्स कोसाइन्स, आय कॅप जे कॅप के कॅपचे डायरेक्शन कोसाइन्स त्यांच्या व्हॅल्यूज वगैरे वगैरे. आता आपल्याला याच्या बरोबरीने अजून एक गोष्ट बघायची आहे ते म्हणजे डायरेक्शन रेशोज. त्या डायरेक्शन रेशोजच्या अगोदर आपण एक फिगर बघा कन्सिडर करूया. लेट से ओ एल बार आणि ओ एल डॅश बार असे दोन वेक्टर्स कन्सिडर केले इन द डिरेक्शन ऑफ लाईन एल एल बार. मग त्याच्यासाठी आपल्याला ओ एल साठी अल्फा बीटा गॅमा हे त्याचे डायरेक्शन अँगल्स मिळतात. आणि ओ एल बार साठी मात्र आपल्याला मिळतात पाय मायनस अल्फा, पाय मायनस बीटा आणि पाय मायनस गॅमा. म्हणजे इथे तुम्ही फिगर ऑब्झर्व केलीत तर तुम्हाला ते लक्षात येईल की अँगल ओ एल बार हा अँगल कसे वेक्टर सॉरी हा वेक्टर कसे अँगल्स तयार करतोय आणि ओ एल डॅश हे या पद्धतीने तयार करतोय. सो हे झाले डायरेक्शन अँगल्स कोणाचे तर ओ एल बारचे आणि ओ एल डॅश बारचे. मग तसंच त्यांचे आपण डायरेक्शन कोसाइन्स पण कन्सिडर करणार कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा. आणि इकडे आपल्याला मिळेल कॉस ऑफ पाय मायनस अल्फा, कॉस ऑफ पाय मायनस बीटा, कॉस ऑफ पाय मायनस गॅमा. हे त्यांचे असतील करस्पॉन्डिंग डायरेक्शन कोसाइन्स. पण म्हणजेच आपल्याला मिळणार याच्यासाठी आपल्याला मिळेल दिस इज सेम ॲज मायनस कॉस अल्फा, मायनस कॉस बीटा आणि मायनस कॉस गॅमा. ओके. मग हे आपले आहेत एल एम एन तर हे आपले होणार मायनस एल मायनस एम आणि मायनस एन. म्हणजेच काय डायरेक्शन कोसाइन्स ऑफ लाईन एल एल डॅश आर सेम ॲज दॅट ऑफ ओ एल बार अँड ओ एल डॅश बार. ओके. फक्त ते लिहिताना आपण कसे लिहिणार आयदर ते एल एम एन असतील किंवा ते मायनस एल मायनस एम आणि मायनस एन असतील. ज्यावेळेस आपण ही प्रॉपर्टी बघितली कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा यासाठी मात्र आपल्याला हे वनच मिळणार. काय म्हणजेच काय एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर याची व्हॅल्यू आपल्याला कायम वनच मिळणार आहे. ओके. सो ज्यावेळेस आपण ओ एल आणि ओ एल डॅश कन्सिडर केलं त्यावेळेस आपण दोन वेगवेगळ्या डायरेक्शन मधले व्हेक्टर्स कन्सिडर केले त्यांचे डायरेक्शन अँगल्स फाइंड आउट केले आणि त्यांचे डायरेक्शन कोसाइन्स कॅल्क्युलेट केले. ठीक आहे. आता एवढं झाल्यानंतर आपण जाऊया मगाच्या पॉईंटकडे तो म्हणजे आपल्याला डायरेक्शन रेशोज बघायचं आहे. आता डायरेक्शन रेशोज म्हणजे बेसिकली काय आहे तर ज्यावेळेस आपण डायरेक्शन रेशोज कन्सिडर करू त्यावेळेस मुळात आपल्याकडे डायरेक्शन कोसाइन्स असले पाहिजेत. लेट से आपण म्हणूया की एल एम आणि एन हे डायरेक्शन कोसाइन्स आहेत. ओके.
एल, एम आणि एन हे डायरेक्शन कोसाइन्स आहेत, तर कोणतेही 3 नंबर्स जे डायरेक्शन कोसाइन्सला प्रपोर्शनल असतील, ओके बघा, कोणतेही 3 नंबर्स which are proportional to the direction cosines of the line are called as the direction ratios. ओके, म्हणजे एल एम एन हे जर आपले डायरेक्शन कोसाइन्स असतील, तर ए बी सी हे डायरेक्शन रेशोज असतात, प्रोव्हाइडेड ए इज इक्वल टू लॅमडा एल, बी इज इक्वल टू लॅमडा एम आणि सी इज इक्वल टू लॅमडा एन फॉर सम लॅमडा बिलॉंग्स टू आर. ओके, म्हणजेच तो रेशोच्या फॉर्म मध्ये आपण याच पद्धतीने लिहिणार ना, ए अपॉन एल इज इक्वल टू बी अपॉन एम इज इक्वल टू सी अपॉन एन इज इक्वल टू लॅमडा. These are the direction ratios for given line for given direction cosines. ओके, सो तुम्ही कोणतीही लाईन कन्सिडर केली की त्या लाईनचे तुम्हाला लाईन म्हणजे बेसिकली तो वेक्टर असणार आहे, मग तुम्हाला अँगल मिळणार, मग तुम्हाला कोसाइन्स मिळणार, मग ते कोसाइन्स एल एम एन कोसाइन्स डायरेक्शन कोसाइन्स कन्सिडर केले तर त्याला करस्पॉन्डिंग डायरेक्शन रेशोज आर ए बी सी प्रोव्हाइडेड हे मिळालं पाहिजे. म्हणजे रेशोज ची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट एक काय ना काहीतरी मला मिळाली पाहिजे. म्हणजे सपोज मी डायरेक्शन कोसाइन्स कन्सिडर केले 0, 1/2, √3/2. मग याच्यासाठी मला डायरेक्शन रेशोज मिळू शकेल, लेट से 0, 1, √3 हा एक डायरेक्शन रेशो मिळेल, किंवा कदाचित मी 0, √3, 3 हा पण डायरेक्शन रेशोज 3 कन्सिडर करेन, किंवा कदाचित 0, 2 √3, 6 हे पण कन्सिडर करेन, कारण या व्हॅल्यूज याच्या प्रपोर्शनेट मध्ये आहेत, या व्हॅल्यूज अगेन याच्या प्रपोर्शनेट मध्ये आहेत, या व्हॅल्यूज अगेन याच्या प्रपोर्शनेट मध्ये आहेत. त्यामुळे हा झाला माझा एल एम एन. तर त्याला करस्पॉन्डिंग एबीसी हे असतील किंवा हे असतील किंवा हे पण असू शकतील. ओके, सो डायरेक्शन रेशोज हे इन्फायनाइटली मेनी असू शकतील, पण एखाद्या वेक्टरसाठी डायरेक्शन कोसाइन्स मात्र युनिकच असणार. तुम्ही एल एम एन तुम्हाला मिळाले की त्याला करस्पॉन्डिंग तुम्ही एबीसी कितीही वेगवेगळे डिफाईन करू शकाल, कारण मी रेशो कॉन्स्टंट ठेवेन, व्हॅल्यूज बदलत जाईन. मग डायरेक्शन कोसाइन्स हे युनिकच असणार आहेत, पण डायरेक्शन रेशोज मात्र भरपूर असू शकतील. ओके, सो जसं आपण हे इक्वेशन देतो त्याचप्रमाणे आपल्याकडे एक इक्वेशन होतं बघा, एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इक्वल टू 1, हेही आपल्याकडे होतं. मग याच्यावरनं आपण हा जो कॉन्स्टंट लॅमडा आहे त्याची पण व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ओके, सो लॅमडा आपल्याला बेसिकली कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला मिळतं लॅमडा इज प्लस ऑर मायनस 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, लॅमडाची व्हॅल्यू. ओके, म्हणजेच एल ची पण तुम्ही व्हॅल्यू त्याच्यावर लिहू शकता, एल इक्वल टू प्लस ऑर मायनस ए अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. एम लिहू शकता प्लस ऑर मायनस बी अपॉन सेम अंडर रूट, आणि एन सुद्धा लिहू शकता प्लस ऑर मायनस सी अपॉन सेम अंडर रूट. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या डेफिनेशन वरनं म्हणजे वेगवेगळ्या फॉर्म्युल्यावरनं असे फॉर्म्युलेस पण तयार करता येतील. आपल्याला लॅमडा काय आहे एक्झॅक्टली ते फाइंड आउट करता येईल, किंवा प्रॉब्लेम्स वेगवेगळे येतील, एल एम एन दिलाय एबीसी फाइंड आउट करा, किंवा रेशिओ फाइंड आउट करा, किंवा लॅमडा तो कॉन्स्टंट व्हॅल्यू फाइंड आउट करा, किंवा ए बी सी दिलेले आहेत, एल फाइंड आउट करा, एम फाइंड आउट करा, किंवा एन फाइंड आउट करा. या टाइपचे क्वेश्चन सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. ठीक आहे, आय होप डायरेक्शन रेशोज हा पण तुम्हाला पार्ट समजला असेल. याला सगळीकडे आपल्याला शॉर्ट फॉर्म्स बघायला मिळतात बघा. जसं आपण DCS हे आपण म्हणतो डायरेक्शन कोसाइन्स, तसं डायरेक्शन रेशोज साठी आपण वापरणार D.R.X, डायरेक्शन रेशोज. ठीक आहे, सो इथे या टॉक मध्ये आपल्याला जी थिअरी बघायची होती ती संपली. डायरेक्शन अँगल्स, कोसाइन्स, डायरेक्शन रेशोज, त्यांच्यामधलं रिलेशन, त्याचे वेगवेगळे फॉर्म्युलेस. आता आपण थोडेफार याच्यावरचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू. ओके, एक आपण प्रॉब्लेम घेऊया बघा. लेट्स से क्वेश्चन सपोज असा आहे की एक लाईन आहे, एल लाईन, आणि ती अँगल बनवते 90 डिग्री, 60 डिग्री आणि 30 डिग्री विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. तर आपल्याला ह्याचे डायरेक्शन कोसाइन्स फाइंड आउट करायचे. ओके, म्हणजेच काय मिळालं, 90 डिग्री, 60 डिग्री आणि 30 डिग्री असे अँगल लाईन एल विथ रिस्पेक्ट टू पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस मिळवते. म्हणजेच आपण काय म्हणणार की लेट से एल, एम आणि एन हे डायरेक्शन कोसाइन्स आहेत. मग बाय फॉर्म्युला आपण काय म्हणतो, एल इज इक्वल टू कॉस अल्फा, एम इज इक्वल टू कॉस बीटा
n is equal to cos gamma, where alpha, beta, gamma are the angles which vector making with the positive direction of x axis, y axis आणि z axis. म्हणजेच हे आपण म्हणणार cos of 90 डिग्री, त्याच्यानंतर cos of 60 डिग्री आणि cos of 30 डिग्री. मग cos of 90 डिग्रीज म्हणजे 0, cos of 60 डिग्री म्हणजेच 1/2 आणि याची व्हॅल्यू आपल्याला मिळते √3/2. So finally, our direction cosines are L, M, N, that is 0, 1/2, √3/2 respectively. ओके. सो क्वेश्चन मध्ये काय दिलं होतं, तर अँगल्स दिलेले अल्फा, बीटा, गॅमा दिलेला आणि आपल्याला डायरेक्शन कोसाइन्स फाइंड आउट करायला सांगितले. ओके. वेगवेगळे डेटा दिलेला असेल, एक्झॅक्टली काय फाइंड आउट करायचं हे आपल्याला बघावं लागेल. अजून एक आपण प्रॉब्लेम घेऊ याच टाइप मध्ये. बघा क्वेश्चन असा आहे, फाइंड द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ वेक्टर 2i cap plus 2j cap minus k cap. ओके. मग आता डायरेक्शन कोसाइन्स फाइंड आउट करायचे, म्हणजेच काय काय फाइंड आउट करायचं आहे, तर आपल्याला कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा हे फाइंड आउट करायचं. त्याच्यासाठी दिलेला डेटा काय आहे, तर आपल्याला वेक्टर दिलाय, अँगल अजून कुठे मेन्शन नाही केलंय. मग जरी वेक्टर दिला असेल तरी पण आपल्याकडे कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमाचे व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट करू शकतो युझिंग मॅग्निट्यूड वगैरे. आता जर ए बार आपला वेक्टर 2i कॅप प्लस 2j कॅप मायनस के कॅप असा असेल, तर मॉड ऑफ ए बार कॅल्क्युलेट करता येईल. मॉड ऑफ ए बार म्हणजेच काय होणार, √2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस मायनस 1 स्क्वेअर, म्हणजेच हे आपल्याला मिळेल √4 प्लस 4 प्लस 1 म्हणजेच √9 इज इक्वल टू 3. म्हणजेच काय मिळालं आपल्याला, तर ए बार आपल्याकडे आहे, मॉड ऑफ ए बार आपल्याला मिळाला. आता डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा हे आपले काय असतात, तर एखादा वेक्टर ए बार त्याचा युनिट वेक्टर ए कॅप विच इज इक्वल टू ए बार अपॉन मॉड ए बार असा जर डिफाईन केला, तर कॉस ऑफ अल्फा आय कॅप प्लस कॉस ऑफ बीटा जे कॅप प्लस कॉस ऑफ गॅमा के कॅप हे असं आपण डिनोट करतो. मग मला हे हवंय, हे हवंय, हे हवंय, म्हणजेच मी हे कॅल्क्युलेट करून आय कॅपचा कोइफिशियंट, जे कॅपचा कोइफिशियंट, के कॅपचा कोइफिशियंट कंपॅरिझन केलं तर मला कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा मिळतील, म्हणजेच डायरेक्शन कोसाइन्स मिळतील. ओके. सो हेच काय होणार, 2i कॅप प्लस 2j कॅप मायनस के कॅप अपॉन 3, म्हणजेच आपण लिहिणार 2/3 i कॅप प्लस 2/3j कॅप मायनस 2/3 के कॅप. मग आय कॅपचा कोइफिशियंट, जे कॅपचा कोइफिशियंट आणि के कॅपचा कोइफिशियंट म्हणजेच आपलं काय होणार, सॉरी इथे 2 नाही आहे, इथे 1 येईल. आय कॅपचा कोइफिशियंट 2/3, जे कॅपचा कोइफिशियंट 2/3 आणि के कॅपचा कोइफिशियंट -1/3. these are the cos alpha, cos beta and cos gamma, म्हणजेच these are the direction cosines of the given vector. ओके. बघा हे समजलेत का प्रॉब्लेम्स. असेच रेकमेंडेशन आहे की तुम्ही जास्तीत जास्त वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. अर्थात प्रत्येक वेळेस आपल्याला जे आपण पहिल्यापास फॉर्म्युले बघितले, कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा, त्यानंतर डायरेक्शन रेशोज, त्याच्यानंतर एल एम एनच्या व्हॅल्यूज, एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इक्वल टू 1. ओके. हे जे काही आहे हेच सगळं आपल्याला वापरावं लागेल. फक्त गिवन डेटा वेगळ्या पद्धतीने असेल तर वेगळा फॉर्म्युला असणार. विचारलंय काय आणि फाइंड आउट काय करायचंय यांचं लिंकिंग केलं की आपल्याला ह्या टाईपचे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे. सो या टॉकमध्ये आपण थांबू. आता नेक्स्ट टॉक आपला जो असेल त्याच्यामध्ये आपण वेक्टर प्रॉडक्ट संबंधित सगळं बघणार. म्हणजे स्केलर फॉर्म आणि वेक्टर फॉर्म असतात असं आपण म्हटलं होतं. दोन वेक्टर ज्यावेळेस तुम्ही त्यांचा प्रॉडक्ट घ्याल त्यावेळेस, त्यापैकी एक पार्ट आपला ऑलरेडी आपण बघितला, स्केलर प्रॉडक्ट म्हणजेच डॉट प्रॉडक्ट, ए बार डॉट बी बार असं आपण म्हणतो. आता नेक्स्ट स्टॉक मध्ये आपण बघणार आहोत वेक्टर प्रॉडक्ट, ए बारचा आणि बी बारचा वेक्टर प्रॉडक्ट, मग त्याचं प्रेझेंटेशन, रिप्रेझेंटेशन, त्याच्यानंतर त्याचा फॉर्म्युला वगैरे वगैरे हे सगळं जे आहे ते आपण नेक्स्ट स्टॉक मध्ये बघू. या टॉक मध्ये आपण आता थांबूया. थँक्यू.